परभणी जिल्ह्यातील 7ही साखर कारखान्यांनी जाहीर केला उसाला 2700 रुपये भाव। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला यश। परभणी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट प्रति टन 2700 रुपये भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परभणी गंगाखेड रोडवरील शिंगणापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले। तब्बल 2 तास हे आंदोलन चालल्यानंतर साखर कारखानदारांनी 2700 रुपये भाव देण्याचं जाहीर केलं। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हे रास्ता रोको आंदोलन झाले। मागण्या मान्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी एकदम जल्लोष साजरा केला। परभणी जिल्ह्यात एकूण 7 कारखाने आहेत। दरवर्षी हे साखर कारखाने आपल्या परीने शेतकऱ्यांच्या उसाला वेगवेगळ्या परीने भाव देत होते। काही साखर कारखाने 2200, काही 2400 तर काही 2500 अशा वेगवेगळे भाव देत होते। त्यामुळे मागील वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना उसाला 2700 रुपये भाव द्यावा या मागणीसाठी साखर कारखानदारांच्या विरोधात आंदोलन करीत आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2700 रुपये उसाला भाव मिळावा ही मागणी घेऊन त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते। 5 साखर कारखाने 2700 रुपये भाव देऊ असं जाहीर केलं, पण उर्वरित 2 कारखाने मानायला तयार नव्हते। त्यामुळे आज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात परभणी गंगाखेड महामार्गावरील शिंगणापूर फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सकाळी 12 वाजता सुरू झालेलं हे रास्ता रोको आंदोलन 2 तास चाललं। या आंदोलनादरम्यान त्या 2 साखर कारखान्याचे प्रतिनिधी माजी खासदार राजू शेट्टी यांना भेटले। त्यांच्या बैठकीमध्ये शेवटी तोडगा काढण्यात आला। त्या दोन्ही साखर कारखान्यांनी 2700 रुपये भाव देऊ अशी हमी देखील दिली आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। परभणी जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी किमान 2700 रुपये तरी भाव द्यावा अशी अपेक्षा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची होती। अर्थात या परिसरामध्ये असणारा दुष्काळ सदृश परिस्थिती आणि एकूणच रिकव्हरी कमी असणं, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची तीच भूमिका होती। बहुतेक सगळ्या कारखान्यांनी 2700 रुपये जाहीर केलेलं होतं। 2 कारखाने मागे राहिलेले होते। आज या ठिकाणी रास्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर दोन्ही कारखान्यांनी चांगला प्रतिसाद दिला। पोलिसांनी मध्यस्थी केली आणि लक्ष्मी सरस्वती नाही का, लक्ष्मी नरसिंह आणि 21 याही कारखान्यांनी 2700 रुपये द्यायचं कबूल केलं। आता राहिलेल्या काळामध्ये या दोन्ही कारखान्यांना जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून आम्ही सहकार्य करू, कारण चांगला दर देणारे कारखाने चालले पाहिजेत, टिकले पाहिजेत। त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा चांगला दर दिला पाहिजे अशी आमची अपेक्षा असते आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना सहकार्य करू। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, परभणी।